ऐकताय का? एक छोटीशी गोष्ट. एका टुमदार बंगल्यापुढे छानशी बाग आणि त्या बागेमध्ये एक तळं असतं. तळ्यामध्ये छोटे छोटे बेडकं राहत असतात. बागेमध्ये फुलं, झाडं, छानशी हिरवळ खूप सुंदर दिसत असते. त्या बंगल्याच्या मालकाला वाटतं की तळ्याची शोभा आणखीन वाढावी, म्हणून तो एक बगळा आणतो. बगळा लावण्याचं जेव्हा काम सुरू असतो तेव्हा तळ्यामध्ये उलथापालथ होत असते. सगळे बेडकं घाबरून एका कोपऱ्यात जातात. तळ्यामध्ये काहीतरी वेगळं होतंय म्हणून कुणीही जागचं हलत नाही. सगळी उलथापालथ शांत झाल्यानंतर एक बेडूक आहे तिथनंच उंच उंच उड्या मारून पाण्याच्या बाहेर येऊन पाहतो आणि त्याला जे दिसतंय तो जाऊन खाली सांगतो सगळ्या बेडकांना की बापरे, असा ना लांबलचक चोच असलेला, बहुतेक पांढरा रंग असलेला, उंच उंच पाय असलेला कोणता तरी प्राणी ह्या तळ्यात आलेला आहे. एक अनुभवी हुशार म्हातारा असतो. ते हे पाहून म्हणतो कसा की बाबांनो, ह्या तळ्यात आता बगळा आलाय. बगळा अगदी सहजपणे बेडकांना खाऊ शकतो. सांभाळा रे बाबा. पण त्यातला आणखी एक बेडूक थोडी हिम्मत करून हळूहळू हळू त्या बगळ्यापाशी जातो. बघता बघता त्या बगळ्यावरती चढतो. बगळा हलत नाही, डुलत नाही, काहीही करत नाही. म्हटल्यानंतर याला कळतं की तो बगळा काही खरा नाही आहे. तो ही गोष्ट जाऊन पटकनी सगळ्या आपल्या बेडकांना सांगतो. नुसतंच एखाद्या गोष्टीला घाबरून बसण्यापेक्षा हळूहळू हिम्मत करून त्या आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरं गेलं तर भीती नाहक राहत नाही ना.